काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर शहरातील 54 मीटर रस्ता येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने तत्काळ कार्यवाही करत काल रात्रीच पाण्याचा उपसा करून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला। आज सकाळी सोलापूर शहराचे महापौर श्री विनायकदादा कोंड्याल यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार तसेच सहाय्यक अभियंता श्री प्रकाश दिवाणजी उपस्थित होते। पाहणी दरम्यान महापौर विनायक कोंड्याल यांनी अधिकाऱ्यांकडून पाणी साचण्यामागील कारणांची माहिती घेतली। भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी 54 मीटर रस्ता परिसरात कायमस्वरूपी आपत्कालीन यंत्रणा उभारण्याचे तसेच पाणी उपसा करण्यासाठी आवश्यक पंप, यंत्रसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याचे निर्देश दिले। यासोबतच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांमध्येही आपत्कालीन यंत्रणा उभारण्यात येत असून पाणी साचणाऱ्या ठिकाणी तातडीने पाणी उपसा करता यावा यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, पंप व कर्मचारी सज्ज ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले। नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, पावसाळ्यात वाहतूक सुरळीत राहावी आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देता यावा यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या। महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शहरातील विविध भागातील परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत। सोलापूर शहरामध्ये काल जी अतिवृष्टी झाली त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची यंत्रणा या ठिकाणी सज्ज होती आणि ती कामाला लागून या ठिकाणी जे काही पाणी थांबलेलं होतं ते पहाटेपर्यंत पूर्ण या ठिकाणी डिझॉल्व करून हे पाणी घालवण्यात आलेलं आहे आणि डिवॉटरिंग सिस्टीम आपली जी आहे ती या ठिकाणी आता आपण 24 तास उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून अतिवृष्टी जी झाली तर त्याला लगेच आपण मार्ग काढता येईल आणि पाण्याचा निचरा या ठिकाणी करता येईल अशा दृष्टिकोनातून महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। आणि आता बऱ्यापैकी या ठिकाणी पाणी साठलेलं नाही आहे आणि जे काय गाळ आहे गाळ पण आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण निचरा करून घेत आहोत। जे पाईपमध्ये जे गाळ असेल ते देखील आपण वेळोवेळी काढत आहोत, जेणेकरून पावसाचं जे पाणी आहे ते वेळोवेळी या ठिकाणी जायला पाहिजे अशा पद्धतीने काम चालू आहे। सोलापूर शहरामध्ये काही भागामध्ये अचानक अतिवृष्टी जर झाली तर काही ठिकाणी पाणी हे थांबतं, पण त्या पाण्याला जर थोडीशी वाट करून दिली तर ते पाणी या ठिकाणी पुढे सरकतं। आता आपण त्या ठिकाणी सगळी यंत्रणा झोनच्या मार्फत त्या ठिकाणी पंप सेट असतील वगैरे त्याला आपण कोण म्हणजे काही करू शकत नाही, जेणेकरून काही लोकांचे घरं हे पूर्वीपासूनच त्यांचे झोते खाली असल्या कारणाने काही लोकांच्या घरात पाणी या ठिकाणी थांबतं, पण ते देखील आपण त्यांचं पाणी बाहेर कसं काढता येईल याच्यावर आपण फोकस करून यंत्रणा सज्ज ठेवलेली आहे।